नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता यास लाच घेताना रंगेहात पकडले। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अतुल अशोक आव्हाड आशागड शाखा डहाणू उपविभाग पालघर विभाग यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आला आहे। तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वीज मीटर व्यतिरिक्त सर्व्हिस केबलमधून डायरेक्ट कनेक्शन करून तक्रारदार यांनी वीज चोरी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर करून मोठ्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्याची भीती दाखवून सदर दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी लोकसेवक अतुल अशोक आव्हाड कनिष्ठ अभियंता यांनी 3 लाख रुपयाची मागणी केली आणि याबाबत तक्रार अर्ज दिनांक 20 मार्च 2025 रोजी पालघर येथील लाच प्रतिबंधक विभागात प्राप्त झाला होता। त्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली। पैकी 3 लाख रुपयांची लाचेची मागणी, या रकमेपैकी 2 लाख रुपये रक्कम स्वीकारताना संबंधित कनिष्ठ अभियंता यांना रंगेहात पकडण्यात आला आहे। याबाबत पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी लाच प्रतिबंधक विभाग पालघर यांनी सापळा रचून संबंधित कनिष्ठ अभियंता यांना पकडून अटक केली आणि या सापळा पथकामध्ये पोलीस उप अधीक्षक हर्षल चव्हाण, पोलीस हवालदार नवनाथ भगत, पोलीस हवालदार योगेश धारणे, पोलीस हवालदार विलास भोये, पोलीस हवालदार दीपक सुमडा, पोलीस अधिकारी आकाश लोहारे, जितेंद्र गवळी यांनी मिळून कारवाई केली। याआधी अतुल आव्हाड यांनी एका व्यक्तीची गाडी ओव्हरटेक करून आव्हाड यांना शिव्या देऊन मारण्याची धमकी दिली होती, अशी तक्रार डहाणू पोलीस ठाण्यात 15/2/2024 रोजी लेखी स्वरूपात दिली होती। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा।